स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, काल राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरतीतील वेगवेगळ्या पदांचा निकाल लागलेला होता। मात्र त्यातील कॉन्स्टेबल म्हणजेच जे जवान पद आहे या पदाचा निकाल लागलेला नव्हता। या व्यतिरिक्त जर म्हटलं तर पिओन झालं, जे चपराशी पद होतं त्याचा आपल्याला निकाल लागला होता। स्टेनोचा निकाल लागला होता। जवान वाहन चालकचं जे चालकचं पद आहे त्याचा देखील निकाल लागला होता। ठीक आहे, बहुतेक विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले होते की जे आपलं जवान पद आहे म्हणजेच कॉन्स्टेबलचं जे पद आहे त्याचा निकाल लागला नाहीये। ठीक आहे, तर तो कधीपर्यंत लागू शकतो, तर तो देखील निकाल आज लागलेला आहे मित्रांनो। आता 10 ते 15 मिनिटांपूर्वी हा निकाल लागलेला आहे, तर त्या संदर्भात आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बोलणार आहोत। इथे बघा, विद्यार्थ्याचा इथं ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर, नाव, त्यानंतर इथं त्यांना किती मार्क मिळालेले होते, त्यानंतर टोटल नॉर्मलायझेशन होऊन त्याचे किती मार्क वाढलेत, किती कमी झालेत, हे सर्व तुम्हाला अशा प्रकारचे इथे बघण्यासाठी भेटेल। तुम्ही डायरेक्टली इथं सर्च करून तुमचं नाव इथं मिळवू शकता, नाहीतर अदरवाईज अशा प्रकारचं तुम्ही इथं मार्क बघू शकता। हायेस्ट जर म्हटलं तर हायेस्ट तुम्ही बघू शकता 113चा हायेस्ट आहे। अशा प्रकारचा आपण इथं बघू शकता 120 पैकी 113चा हायेस्ट तुम्हाला बघण्यासाठी भेटलेला आहे। खाली जर म्हटलं तर खाली आल्यानंतर बघा, इथं टोटल जर विद्यार्थ्यांनी किती विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता ते जर म्हटलं तर एकूण 1.5 लाख विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता। 1,50,179 एवढ्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता। तर त्यातील अशा प्रकारच्या या विद्यार्थ्यांची लिस्ट आलेली आहे। टोटल जर म्हटलं तर 4,694 एवढे पेजेस आहे, आणि त्या पेजेसमध्ये तुम्ही तुमचं नाव घोषू शकता। तुम्हाला किती मार्क आहे ते तुम्ही अशा प्रकारचे इथं मिळवू शकता, इथं जाणून घेऊ शकता। ठीक आहे, तर अशा प्रकारचा राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरतीतील जवान म्हणजेच कॉन्स्टेबल या पदाचा निकाल लागलेला आहे, जो की आपल्याला हे जे PDF डाउनलोड करायचं असेल तर आपला वायबीडी अकॅडमी नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, तिथे तुम्हाला उपलब्ध भेटून जाईल। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय। या व्यतिरिक्त मित्रांनो, आता पोलीस भरती 2024 ची जर तुम्ही तयारी करत असाल, यावर्षी तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे, कारण 17,000 पेक्षा जास्त जागा आहे। त्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला देत आहे। मित्रांनो, पोलीस भरती 2024 ची तुमच्यासाठी यावर्षी खूपच चांगली संधी आहे, कारण 17,000 पेक्षा जास्त जागा आहे। आतापर्यंतच्या ज्या पण सरळ सेवेच्या भरत्या झाल्या त्यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं नसेल तर ही तुमच्याकडे शेवटची मोठी संधी असणार आहे पोलीस भरती 2024 ची। ते तुम्ही व्यवस्थित तयारी करू शकता। त्यासाठी अतिशय महत्त्वाची हे पुस्तक असणार आहे, पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच। या पुस्तकामध्ये जर म्हटलं तर जुन्यापासून तर नवीनपर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा एकत्रित संच तुम्हाला बघण्यासाठी भेटेल। आणि तुम्हाला माहिती आहे, पोलीस भरती 2024चा म्हणा, नाही तर इथून मागे जेवढे पण पेपर झाले त्यांचं जरी म्हटलं तर पोलीस भरतीमध्ये जे पण प्रश्न तुम्हाला विचारले जातात तेच वारंवार जास्तीत जास्त जवळपास 10 ते 20% प्रश्न रिपीट होत असतात। आणि जर पॅटर्न समजून आला, त्यानुसार अभ्यास केला तर तुमचा जो स्कोर आहे अतिशय चांगला होऊन जाईल। त्यासाठी तुम्ही बेस्ट हे पुस्तक वापरू शकता। 2024 ची आवृत्ती मित्रांनो लेटेस्ट आता मार्केटमध्ये आलेले, त्यासाठी हे पुस्तक वापरू शकता। त्यानंतर पुढील जर म्हटलं तर तुम्हाला छोटंसं थोडं पुस्तक घ्यायचं असेल तर पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच हे देखील तुम्ही पुस्तक घेऊ शकता। नाहीतर जर तुम्हाला बुद्धिमत्ता हा विषय अवघड जात असेल तर संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक तुम्ही वापरू शकता। लेटेस्ट मार्केटमध्ये आलेले हे एकदम चांगले पुस्तक असणार आहे मित्रांनो। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचे हे पुस्तक आहे मित्रांनो, तुमच्यासाठी पोलीस भरती 2024 ची तयारी करण्यासाठी अतिशय बेस्ट हे पुस्तक असणार आहे। सर्वात महत्त्वाचं सांगितल्याप्रमाणे हे पुस्तक तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे, या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता। बाकीच्या ज्या पण लिस्ट येतील राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरतीच्या, त्या सर्व लिस्ट आपल्याला टेलिग्रामवरती भेटून जातील। जॉईन होऊन घ्या लवकरात लवकर, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा। पुस्तकांविषयी माहिती दिली, पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हे पुस्तक वापरा। बाकी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।